नमस्कार मित्रांनो, एलाइट वेल्थमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, कालची जी निफ्टीची क्लोजिंग झालेली आहे 25,144. ओके मित्रांनो, आपण आता जर पाहिलं की 4 मंथ आपण पाहत आहोत मित्रांनो, की जी निफ्टी आहे ते 25,000 ते 24,000च्या त्या 500 पॉईंटच्या 600 पॉईंटमध्येच तुम्हाला दिसत आहे. ओके, तर उद्यासाठी किंवा येणाऱ्या कालावधीमध्ये निफ्टीची रेंज काय असू शकते हे आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. ग्लोबल जर तुम्ही पाहिलं मित्रांनो, ग्लोबलचे मार्केट सध्या लाईफ टाईम हाय चाललेले आहेत. ग्लोबलचे जे काही न्यूज आहेत त्या देखील तुम्ही पाहिल्या असतील. खूप साऱ्या न्यूज ग्लोबल येत आहेत. इंडिया स्पेसिफिकली मार्केटमध्ये पण खूप सारे जीएसटी असेल, बाकीचे रेट कट झालेले आहेत, बाकीच्या गोष्टी झालेल्या आहेत. इंडियामध्ये सुद्धा देखील पॉझिटिव्ह वातावरण आहे. सगळ्या गोष्टींचं जर तुम्ही पॉझिटिव्ह पाहिलं तर 25,000च्या वरती आपलं मार्केट सस्टेन होण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही जर पाहिलं असेल कंटिन्युअसली पाठीमागचे 7 दिवस मार्केट जे आहे ते गॅप अप होत आहे. ओके, तर हा इंडेक्स तुम्हाला काय दर्शवतो की आपण काय पॉझिटिव्ह चाललेलो आहोत. बट तरी पण जे मार्केटचं जर तुम्ही सिच्युएशन पाहिली तर 25,250 ही जी रेंज आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे मित्रांनो. जोपर्यंत आपण त्याच्यावरती सस्टेन करत नाही तोपर्यंत आपला जो लाईफ टाईम आहे 26,250 तो आपण इझिली अचीव्ह करणार नाही. त्यामुळे 25,300च्या वरती मार्केट जोपर्यंत सस्टेन नाही तोपर्यंत थोडंसं तुम्ही मार्केटपासून सावध राहा. त्याचबरोबर मित्रांनो, आपलं जर पाहिलं तुम्ही निफ्टीमध्ये एक चांगलीच प्रकारची स्ट्रेंथ निर्माण होत आहे. याचा तुम्ही फायदा घ्या. चांगले प्रकारचे स्टॉक देखील आता चांगले पॅटर्न बनवत आहेत. जर तुम्ही कालचं जर पाहिलं असेल मार्केटमध्ये तर डिफेन्सचा जर इंडेक्स तुम्ही पाहिला तर त्याच्यामध्ये 4%ची मुवमेंट आलेली आहे मित्रांनो. चांगले चांगले स्टॉक डिफेन्सचे वरती गेलेले आहेत. त्यामुळं असे काही इंडेक्स असेल, स्पेसिफिकली फार्मा असेल, डिफेन्स असेल, ह्या इंडेक्सवरती तुम्ही जास्त फोकस करा. त्यातले बेसिकली स्टॉकवरती फोकस करा. आणि तुम्हाला जर माहिती असेल इन्फोसिसचा सगळ्यात मोठा बायबॅक घेऊन आलेला आहे. इन्फोसिस त्याला देखील तुम्ही अप्लाय करण्यासाठी विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.